नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना 5% निधीचे वाटप केले जाते। मग या 5% निधीतून दिव्यांग बांधवांना मदत केली जाते। तर मित्रांनो, या ठिकाणी ग्रामपंचायतीचे एकूण निधीपैकी 5% निधी हा केवळ दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि योजनेसाठी राखीव असतो। हे तुम्हाला माहिती आहे का? पण हा निधी नेमका कुठे जातो? तुम्हाला किंवा तुमच्या भागातील दिव्यांग बंधू भगिनींना याचा लाभ मिळाला आहे का? जर अर्ज करूनही किंवा पात्र असूनही पैसे मिळाले नसतील तर माहितीचा अधिकार म्हणजेच RTI कसा वापरायचा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत माहिती बघणार आहोत। मित्रांनो, अशा पद्धतीने अर्ज करून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना न्याय मिळालेला आहे। आपल्यासमोर असे अनेक अर्ज आहेत की ज्यांनी दिव्यांग बांधवांनी अर्ज केले आणि त्यांना त्यांचे RTI नुसार त्यांचे पैसे 5% निधी ग्रामपंचायत मार्फत मिळालेला आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता, यांनी अर्ज केला आहे 7 तारखेला आणि लगेच यांनी सांगितलं होतं की 15 ऑगस्टला आम्ही उपोषण करू। आणि या ठिकाणी बघा, BDOंनी लगेच त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहे आणि सांगितलेले आहे की योग्य ती कार्यवाही करा आणि लगेच दिव्यांग बांधवांना या ठिकाणी हा निधी प्राप्त करून द्या। तर या ठिकाणी जर आपल्याला हे सर्व करून पण आपल्याला निधी मिळत नसेल किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला माहितीचा अधिकार टाकणे गरजेचा असतो। आपल्याला माहिती मिळते की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती निधी वापरला गेलेला आहे किंवा किती शिल्लक आहे। तर मित्रांनो, मग ते कशा पद्धतीने वापरायचं त्या संदर्भात आपण माहिती बघूया। शासनाच्या नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या स्वतःच्या उत्पन्नातून आणि केंद्र राज्य शासनाच्या निधीतून 5% रक्कम दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे। यामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार किंवा थेट सानुग्रह अनुदान अशा विविध स्वरूपात लाभ दिला जातो। पण बऱ्याचदा हा निधी खर्चच केला जात नाही किंवा त्याचे योग्य वाटप होत नाही। जर तुमच्या ग्रामपंचायतीने 5% निधीचे वाटप केले नसेल तर घाबरू नका, तुम्ही माहितीचा अधिकार वापरून थेट उत्तर मागू शकता। यासाठी काय करायचे तर पहिली पायरी म्हणजे एका कागदावर अर्ज लिहायचा आहे किंवा अर्जाच्या वर जन माहिती अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय असे लिहा। अर्जाची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर हा अर्ज कशा पद्धतीने लिहायचा बघा, या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला तयार केला आहे तुमच्यासाठी। जन माहिती अधिकारी, ग्रामसेवक किंवा विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय, तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाचं नाव, तालुका, जिल्हा नाव टाकायचं आहे, तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, माहितीचा अधिकार मागितल्याचा विषय काय तर ग्रामपंचायतीच्या 5% दिव्यांग निधीचा खर्च व वाटपाबाबत माहिती मिळण्याबाबत। मग तुम्हाला जर कोणत्या इयर पासून म्हणजे कोणत्या वर्षापासून जर माहिती हवी असेल तर त्या सर्व वर्षांची माहिती त्या ठिकाणी तुम्ही नमूद करू शकता। आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील, आर्थिक वर्ष 2024, 25, 25, 26 किंवा त्याच्या आधीचं पण तुम्हाला लागत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे वर्ष टाकू शकता। ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला एकूण उत्पन्नापैकी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेला 5% निधीची एकूण किती रक्कम आहे, उक्त आर्थिक 5% निधीमधून कोणत्या दिव्यांगांना लाभार्थ्यांना काय स्वरूपात लाभ देण्यात आला, लाभार्थ्यांचे नाव, देण्यात आलेल्या रक्कम सहित आणि मंजुरीची तारीख याचे प्रमाणित तपशील यादी मिळावी। सदर 5% निधीमधून अद्याप शिल्लक असलेला अखर्चित असलेली रक्कम किती, अर्जदार दिनांक, 5% निधीचा लाभ मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जावर ग्रामपंचायतीने केलेली कार्यवाही व त्यावरील दिलेला शेरा प्रमाणित प्रत मिळावी। जर निधी उपलब्ध असूनही दिव्यांगांना वाटप करण्यात आला नसेल तर त्यामागचे अधिकृत कारण आणि जबाबदार अधिकाऱ्याचे नाव व पद मिळावे। माहिती कोणत्या कालावधीत आहे, मागील माहितीचा कालावधी त्या ठिकाणी टाकायचा आहे। माहिती टपालानं हवी काय किंवा प्रत्यक्ष हवी ते तुम्ही लिहायचं आहे। अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल, होय नाही। जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही फी वगैरे द्यायची गरज नाही, नाहीतर तुम्हाला या अर्जाला 10 रुपयाचं तिकीट लावून त्या ठिकाणी हा अर्ज द्यावा लागेल। अर्ज फीचा तपशील, मी माहितीचा अधिकार 2005 अन्वये आवश्यक असलेली 10 रुपये अर्ज फी, कोर्ट फी, स्टॅम्प इंडियन पोस्टल ऑर्डर द्वारे जोडत आहे। मग त्या ठिकाणी तिकीट लावायचं आहे तुम्ही। आणि महत्त्वाची सूचना आहे, हा अर्ज भरून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा व अर्जाच्या दुसऱ्या प्रतीवर 2 अर्ज तयार करायचे, 2 प्रिंट काढायची, एक अर्ज जमा करायचा आणि एका याच्यावर आपण शिक्क्या व स्वाक्षरीयुक्त पोहोच घ्यायची आहे म्हणजे पोहोच पावती घ्यायची आहे। माहितीचा अधिकार कायम 2005 नुसार, माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार अर्ज स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत माहिती देणे यांना बंधनकारक आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज करू शकता। याची PDF देण्यात आलेली आहे, तुम्ही प्रिंट काढून घ्या। तुम्हाला मिळत नसेल तर हा अर्ज अतिशय महत्त्वाचा आहे।
दुसरी पायरी म्हणजे आता या अर्जामध्ये आपण चालू वर्षातील ग्रामपंचायतीचा 5% दिव्यांग निधी अंतर्गत किती रक्कम मिळाली, या निधीतून कोणत्या लाभार्थ्यांना किती रक्कम वाटली याची यादी द्या, शिल्लक निधी किती आहे आणि अर्ज करूनही निधी न मिळण्याचे कारण काय. तिसरी पायरी म्हणजे या अर्जावर आपण काय करायचं, 10 रुपयाची कोर्ट फीचा स्टॅम्प लावायचा आणि ग्रामपंचायतमध्ये नेऊन जमा करायची आणि पोचपावती घ्यायची आहे. तर मित्रांनो, अर्जाची पोचपावती मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत ग्रामसेवकाला तुम्हाला लेखी उत्तर देणे बंधनकारक आहे. जर उत्तर मिळाले नाही किंवा चुकीचे वाटले तर तुम्ही समितीकडे प्रथम अपील दाखल करू शकता. याशिवाय तुम्ही RTI ऑनलाईन महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून घरबसल्या ऑनलाईन RTI देखील टाकू शकता. मित्रांनो, आपला हक्क मिळवण्यासाठी माहितीचा अधिकार हे अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत आणि त्यांच्या कुटुंबांपर्यंत नक्की शेअर करा, कारण जेणेकरून प्रत्येकाला आपला हक्क मिळाला पाहिजेत. कारण की मित्रांनो, अनेक ठिकाणी आता 15 ऑगस्टला पैसे वाटप झालेले आहे. अनेक दिव्यांगांना कोणाला 4,000 मिळाले, 5,000 मिळाले, म्हणजे त्या ग्रामपंचायतीला जो निधी प्राप्त झालेला आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी वाटप करण्यात आले. मग त्यांनी दिले, पण तुम्हाला जर काहीच मिळाले नसतील तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने अर्ज करू शकता. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. आणखी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मित्रांनो, माहिती मिळवण्यासाठी विचारात घ्यायचे मुद्दे तुम्हाला कळलेले असतील की परत एकदा सांगतो, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी 5% निधी उपलब्ध झाला आहे का, संबंधित निधी किती वर्षापासून उपलब्ध आहे, मागील किती वर्षात निधीचे वाटप करण्यात आले, किती लाभार्थ्यांना रक्कम देण्यात आली, कोणत्या वर्षाची रक्कम वाटप झालेली नाही, निधीचे वाटप न झाल्याचे कारण काय आहे, उपलब्ध निधीपैकी किती रक्कम वितरित करण्यात आली, या प्रकारची माहिती मागवल्याने ग्रामपंचायतीच्या निधी वाटपाची स्थिती समजण्यास मदत होऊ शकते. मात्र अर्जांमध्ये नेमकी माहिती कोणत्या स्वरूपात करायची हे आपण तुम्हाला अर्जामध्ये दिलेलं आहे, त्या PDF मध्ये सांगितलेलं आहे. जर या ठिकाणी जर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दाखल केला आणि दाखल केल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, BDO, नंतर जिल्हा परिषद CO यांच्याकडे सुद्धा माहिती मागू शकता. कलेक्टर, संबंधित विभाग, नंतर मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करू शकता. जे काही पत्रव्यवहार करणार आहे ते जतन करून ठेवायचे, जमा करून ठेवायचे आहे. पैसे मिळाले नाहीत तर मग आता या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पावले उचलावी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची ही मुद्दे आहेत. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये निधी वाटप झाला आहे का हे तपासणे गरजेचे आहे. किती वर्षाची रक्कम वाटप झाली आहे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. किती वर्षाची रक्कम बाकी आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे. आणि माहितीचा अधिकार वापरण्याचा पर्याय तपासायचा. ग्रामसेवक आणि मासिक सभेत विषय मांडण्याचा प्रयत्न करायचा. दखल न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करा आणि केलेल्या अर्जाची आणि तक्रारीची नोंद जतन करून ठेवा. मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती. आपल्या जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटते ते सांगा. आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तुमचे ते सुद्धा विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे प्रश्न विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 5% दिव्यांग निधीचा जो काही GR आहे त्याची PDF हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची PDF सुद्धा उपलब्ध आहे. तसेच या अर्जाची PDF सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्ही या अर्जाची प्रिंट काढून घेऊ शकता आणि अर्ज करू शकता. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद.